तुका गेले वैकुंठाचे आणि फाल्गुन वद्य षष्टीला आमचे श्रीमंत शांत संत एकनाथ महाराज षष्टीला जल समाधी सोहळा साजरा करतात। महिन्याला पवित्र करून टाकला आमच्या संत महात्म्यांनी। आणि याच महिन्यामध्ये आमचे गुरु महाराज ज्यांचा आम्हाला अनुग्रह आहे असे आमचे श्री हरिभक्ती परायण ब्रह्मलीन बापूसाहेब महाराज वालुरकर याच महिन्यामध्ये फाल्गुन वद्य चतुर्दशी या दिवशी त्यांनी आपला देह ठेवलेला आहे। म्हणून याच महिन्याला संतांनी अशा प्रकारचं पवित्र करून टाकलेलं आहे। आज आमचे तुकोबराय अभंग तुकोबरायाचा बघू आपण, चला। बाकीचं बोलण्याकरता पुष्कळ विषय असतो, दोन शब्दामध्ये आपण आठवण करून दिलेली आहे। श्रीमद भागवत महापुराण कथा अकाली मरणामध्ये सापडलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त करून देते। म्हणून भागवत सकाळी संहिता आणि दुपारून कथा हा भागवताचा नियम आहे। आणि अनाश्य नावाचं व्रत धारण करून आम्ही कथा करावी आणि ऐकणाराने सुद्धा कथा अनाश्य नावाचं व्रत धारण करून ऐकावी, तर कथेचं फल मिळतं। नाही तर 100 जरी भागवत कथा आपण जीवनामध्ये ऐकल्या तरी त्याचं फल मिळणार नाही। म्हणतात काय त्याच्या अशा प्रकारचं व्रत आहे। ऐकणाराने सुद्धा दिवसभर उपवास करायचा। 7 दिवस तर आपण उपवास करू शकत नाहीत, कोणीच करू शकत नाही। म्हणून 7 दिवस कथा श्रवण करावी, पण दिवसभर उपवास करावा। कथा संपल्यावर आरती प्रसाद झाल्यावर जेवण करायला काही हरकत नाही। ऐकणाराला आणि सांगणाराला सुद्धा तोच नियम आहे। कथा करणाराने सुद्धा जेवण करायचं नाही आणि कांद्या सहित पोहे खाल्ल्याशिवाय माझ्या समोरची घटना आहे बरं श्रीमद भागवत महापुराण खूप जीवनामध्ये आपल्या 2 शब्द महत्वाचे ऐका। श्रीमद भागवत महापुराण लौकिकही काम करत आहे आणि अलौकिकही काम करत आहे, असं श्रीमद भागवत महापुराण आहे। लौकिक म्हणजे काय? लौकिक म्हणजे या प्रपंचातलंही तुमच्या काम करत आहे आणि अलौकिक म्हणजे इथून गेल्यानंतरही आपल्याला श्रीमद भागवत महापुराण काम करत आहे। तुम्ही म्हणता महाराज या लोकांमध्ये काय फायदा आहे भागवत ऐकल्यावर? ऐका, भागवतातलंच वर्णन आहे। यावत् दीनानि हे पुत्र शास्त्रम भागवतम ग्रहे तावत् पिबन्ति पितरम सर्पीर मधुद उदकम, असा भागवत महात्म्यामधला श्लोक आहे। तुम्ही ऐकला असेल महाराजांच्या वाणीमधून। सुंदर कथा करतात बाळू महाराज। आता स्वामीजीचे शिष्य म्हटल्यानंतर वाया कसं जाईल माणूस, नाही का? स्वामीच असे आहेत, मी आता सांगितलं त्या दिवशी दादाला आम्ही बसलो असताना, माझ्या जीवनामध्ये संन्यासी मी भरपूर पाहिले, पण एकच आमचा असा संन्यासी की ज्यांना आम्ही आमच्या हृदयामध्ये जागा दिलेली आहे। भरपूर संन्यासी, हजारो संन्यासी, हजारो, पण त्यांच्याकडे समभाव नाही। पण आमच्या भाऊकडे कोणी जाऊ दे, गरीब जाऊ श्रीमंत जाऊ, सगळ्याला समभाव आहे। आणि ज्याच्याकडे समभाव आहे या जगामध्ये तोच देव आहे। कोणीही असो, आम्ही संन्यासी पाहतो, भरपूर पाहिले संन्यासी। 6चा करावा त्याग तया बोली जे संन्यास। संन्यास जाऊ दे, तो आपला विषय नाही। एक भाऊ बद्दल 2 वाक्य वापरले तुमच्या पुढं। समभाव आहे आमच्या भाऊकडे, समभाव। कोणी येऊ द्या, मग कोणी जातीचा येऊ द्या,
नाही याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई समभाव आमच्या भाऊकडे आहे समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला समभाव ज्यांच्याकडे आहे ना आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांडलेले आज भागवताबद्दल आपण ऐकलेलं आहे जोपर्यंत आपण भागवताची सेवा करतो यावत दिनाने पुत्र शास्त्रम भागवतम ग्रही जोपर्यंत आपण आपल्या घरी भागवताची सेवा करतो तोपर्यंत तावत पिबंती पितरम आपल्या पितरांना स्वर्गामध्ये दूध मध आणि गोड पाणी परमात्मा देतो आपले वडील आई वडील आजोबा पंजोबा जे काही स्वर्गवासी झालेले असतात आपल्या घरातील लोक कुळामधले या पितरांना स्वर्गामध्ये जोपर्यंत आपण कथेची सेवा करतो भागवताची सेवा करतो श्रवण करतो साधना करतो तोपर्यंत आपल्या पितरांना 7 दिवस दूध मध आणि गोड पाणी परमात्मा देतो मग पितरांना जर गोड पाणी मिळालं दूध मिळालं मध मिळाला तर ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात पितरांच्या आशीर्वादाने प्रपंच व्यवस्थित होतो आणि भगवंताच्या गुरुच्या आशीर्वादाने आपला परमार्थ व्यवस्थित होतो 2 काम 2 करतात म्हणून पितरांची सेवा करण्याकरता श्रीमद भागवत महापुराण आहे आणि भागवत सुद्धा पुन्हा भगवंताची प्राप्ती करून देते भगवत उदितम इति भागवतम भगवंताच्या मुखातून हे अक्षर बाहेर पडलेले आहेत श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत महापुराण हे भगवंताच्या मुखातून अक्षर बाहेर पडलेले आहेत म्हणून या अक्षराला महत्व आहे सप्ताहामध्ये काम आपण यायचंय का कथा ऐकायची का म्हणून कीर्तन ऐकायचे त्याला 2 कारण आहेत इथं आल्यानंतर देवाचे शब्द ऐकायला मिळतात आणि इथं आल्यानंतर संतांचे शब्द ऐकायला मिळतात म्हणून कथाकाराने कीर्तनकाराने बाकीचं काही बोलायचं नाही भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे महाराज लोकाच्या घरी महाराज लोकाचे का संतांच्या घरची पण झालं काय आता आमचीच वाट आहे विठाला श्रीमद भागवत महापुराणाबद्दल किती जरी आपण वर्णन केलं तुम्ही 7 दिवस ऐकत आलात धन्य आहात भाग्यवान आहात अभिनंदन आहे तुमच्या बाबतीमध्ये आणि ज्यांच्या निमित्ताने कथा केलेली आहे कृष्णा अकाली मरणामध्ये सापडलेला व्यक्ती त्यांच्याकरता जरी अक्षर या ठिकाणी पारायण होत असेल भागवताचं भागवताची कथा होत असेल आरती प्रसाद होत असेल तर बरोबर तो व्यक्ती या पिशाचिवणीमधून पार होतो हा सिद्धांत आहे भागवताचा म्हणून भागवत कथा करावीच लागते हा नियम आहे सप्ताहामध्ये सगळ्यांनी मिळून करणं वेगळं गावकरी मंडळीने आणि ज्या व्यक्तीच्या माध्यमातून करणं हे थोडस वेगळं आहे पण करावंच लागतंय फार महत्वाचं आहे कारण मृत्यू असं विचित्र आहे एकदा जर माणूस काळाच्या पडद्याच्या आड गेला रे गेला पुन्हा दिसत दिसतो का नाही पुन्हा दिसतच नाही ऐकायला भेटलं मला आता आल्यावर निमित्त झालं आमचं शास्त्र सांगतं यस्मिन देशी यदा कालीन दिने इन मूर्ते ज्या देशात ज्या काळात ज्या स्थळात ज्या दिवशी ज्या वेळेला होणार म्हणजे होणार त्याच्यामध्ये बदल होत नाही महाराज आणि मृत्यू हा निर्दयी आहे त्याला कोणाची दया नाही त्याला माया नाही निर्दयी अशा प्रकारचा तो काळ आहे त्याला दया नाही महाराज ऐकल्याबरोबर आम्ही आता बसलो असताना बाळू महाराजांनी सगळं सांगितलं
घटना होतच असतात. आमचा मोठा मुलगा, दादा माझा मोठा मुलगा 3 वर्ष झाली आता या दिवाळीला, अटेक आला अचानक. अटेक बोलत बोलत असे सगळे असताना एकदम घाम सुटला. अटेक आला. परभणी नांदेड पर्यंत पोहोचलो. परीला झाला. निर्दयी आहे, त्याला कोणाची दया नाही. मृत्यू हा एक असा निर्दयी आहे, त्याच्याबद्दल विचार करायची गरजच नाही आपल्याला. मग जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंतच कथा, कीर्तन, पोथी, पुराण, वारी, नामस्मरण जे काय करता येईल आपल्याला. जेव्हा असे काळ दुरी ठेला, जोपर्यंत काळ आपल्यापासून काही अंतरावर आहे तोपर्यंतचे करता येतं. आणि एकदा जर काळाने आपल्यावर घाला घातला रे घातला, मग त्याच्यामध्ये मात्र कोणीच सहकार्य करू शकत नाही. आई, वडील, भाऊ कोणीही काही सहकार्य करू शकत नाही त्याच्यामध्ये. असा तो निर्दयी आहे. म्हणून त्या निमित्ताने केलेला हा राबवलेला कार्यक्रम आहे. आणि पर्वकाळ असा आहे, ठीक आहे घटना घडली आहे, पण तुकोबऱ्याची बीज आहे. हा एक पर्वकाळ आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये फार फार महत्वाची बीज आहे. आता त्याशी हो म्हटल्यामुळं, नाहीतर 4-5 दिवस आळंदीकडेच गेले. देऊलच होतो 4-5 दिवस. मस्त कीर्तन, प्रवचन, आनंद झाला. पण तुम्हाला हो म्हटल्यामुळं येणं झालेलं आहे आणि आपण सेवा करत आहोत. भागवताबद्दल आपण ऐकलेलं आहे. चला, जगद्गुरु तुकोबाराय आज प्रार्थना करतात, विनंती करतात. कोणाला करतात? देवाला नाही. आजच्या अभंगामध्ये मागणं आहे, कृपादान हे मागणं आमच्या तुकोबारायांचं. पण देवाला मागत नाहीत तुकोबारायांचं. देवाला मागत नाहीत, पण देवा करताच मागतात, हे मात्र लक्षात आणा. अभंग आपण ऐकलेला आहे, आपल्या सर्वांच्या पाठातला अभंग आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, किंवा माझे सांगा काकुलती अनाथ अपराधी. तागळा परी पाया वेगळा नका करू, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मग हरी उपेक्षिणा. असा महाराजांचा अभंग आहे. का निवडला? त्याला 2 कारण आहेत. एक, जागराची सेवा आहे, मागणी पर असावा. आणि उद्याच्याला आमच्या तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळा आहे. आता बीज का म्हणतात? वैकुंठ गमन सोहळा ठीक आहे, पण बीज म्हणण्याचं काय कारण आहे? तर उद्या महाराजांचंच आपल्या काल्याचं कीर्तन आहे, म्हणून बीज बद्दल थोडं तुम्हाला अगोदर ऐकायला मिळेल आणि नंतर काला अभंगाकडे आपण येण्याचा प्रयत्न करू. तुकोबरायांच्या गेली 4-5-6 दिवस देहू मध्ये जिकडं तिकडं महाराज, आजचा जो अभंग आहे ना, एक प्रासंगिक अभंग आहे. याचा प्रासंगिक एक प्रसंग आहे. आणि तसं जर पाहिलं, सगळ्या संतांचे अभंग जे आहेत ना, त्यांच्या जीवनामध्ये कुठला ना कुठला तरी प्रसंग घडलेला आहे. प्रसंगानुसार ते शब्द बाहेर पडले, त्याच नाव आहे अभंग. अभंग अभंग म्हणजे काय? संतांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव, आलेले प्रसंग, भोगलेलं दुःख, त्या माध्यमातून जे अक्षर बाहेर पडले त्याचं नाव आहे अभंग. आणि संतांचं बोलणंच म्हणजे अभंग. जे भंगतच नाही कधी बोललेलं त्यांना संत अशा प्रकारचं म्हणत असतात. आज आमच्या तुकोबरायांना पंढरपूरला जायचंय. कालच्या एकादशीला शुद्ध वारीला. वारी कधीच 41 वर्षामध्ये वारी पडली नाही. पण कालची जी वारी, शुद्ध वारी, फाल्गुन शुद्ध वारी, दशमीला निघायचं पंढरपूरला महाराजांना, पण ताप आला. अंथरुणावर पडलेले, उठता येणार, बसता येणार. आपण ज्याला म्हणतो ना जोर, जोर म्हणतो आपण त्याला कधी कधी,
टायफॉइड म्हणतो आपल्या भाषेमध्ये. पेश्या वाढल्या, पेश्या ते आता ऐकायला मिळेल. महाराजांना उठता येईना आणि काही महाराजांची मित्रमंडळी भजनी मंडळी आली. महाराज चला पंढरपूरला, दशमी आहे ना आज, आपल्याला जायचंय पंढरपूरला. महाराजांनी सांगितलं अरे अंगाला ताप आलेला आहे, उठता येत नाही, बसता येत नाही. मग तुम्ही काय करा, एकच काम करा तुम्ही, मला तर काही येता येत नाही आता, मी पंढरपूरला येऊ शकत नाही, पण पंढरपूरला गेल्यावर माझ्या पांडुरंगाला एवढा करा एक काम करा, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर, पुंडलिक महाराजांचं दर्शन झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही महाद्वारामध्ये जाताल आणि पांडुरंग परमात्माला भेटाल, त्यावेळेस सांगा तुकोबारा या वारीला येऊ शकले नाहीत अशी आठवण पांडुरंग परमात्माला तुम्ही माझी करून द्या. अभंगाचे दुसरे आठवण तुम्ही, आठवण तुम्ही,
पंढरपूरला निघालेली आहे. तुकोबारायांनी त्यांना सूचना दिलेली आहे. मी तर काही पंढरपूरला येऊ शकत नाही बाबा, पण तुम्ही मात्र पंढरपूरला गेल्यावर भगवंताला माझी आठवण करून द्या. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. काय करा किंवा माझे सांगा काकुलते. मी येऊ शकलो नाही म्हणून माझी देवाला आठवण करून द्या. कहो तुकोबाराय, तुम्ही आम्हालाच का सांगायला लागला? तुकोबाराय म्हणतात तुमचं जे अंतःकरण आहे हे कृपाळू आहे आणि तुम्ही सज्जन आहात. तुम्ही जर माझ्यावर तेवढी कृपा केली ना, एवढं जर मला तुम्ही दान दिलं तर कितीतरी चांगलं होईल. अभंगाचं पहिलं तुकोबाराय, तुम्ही आम्हाला का विनंती करतायत? एक तर तुम्ही येत नाहीत आणि आम्ही जर पंढरपूरला चाललो देवाच्या दर्शनाला, तुमची वारी आतापर्यंत पडली नाही, आम्हाला का तुम्ही विनंती करतायत? तुकोबाराय म्हणतात तुम्ही वारकरी एक कृपाळू असतात, एक सज्जन असतात. एवढं जर तुम्ही माझ्यावरती कृपादान केलं ना, तुमची खूप माझ्यावरती कृपा होणार आहे. मी तर येऊ शकत नाही. हे तुकोबारायांचं दुःख याच्या अभंगामध्ये. एक अंतःकरण दुखलेलं आहे. का मी वारी करू शकत नाही, पंढरपुरापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि खरंच महाराज, तुम्ही ऐकलं असेल कधी ना कधी तरी महाराज लोकांच्या वाणीमधून तुकोबारायांचा जो भाव आहे ना पंढरपुराबद्दल, काही आगळा वेगळा भाव आहे तुकोबारायांचा. ज्यावेळेस महाराज वारी करत असत त्यावेळेस महाराजांनी 4 भाकरी घरून बांधून घ्यायच्या. ऐका, लक्ष देऊन जरा. वारी कशी तुकोबारायांची, आपली नाही. तुकोबारायांची वारी सांगतो तुम्हाला. 4 भाकरी महाराजांनी बांधून घ्यायच्या घरून. डॉक्टर साहेब, त्यांनीच मला एकदम टाचे मारले होते. आठवत आहे का नाही?
कोणा तुमच्या हजार लोक येतात काय चालू होतं आपलं? महाराजांनी 4 भाकरी बांधून घ्यायच्या करून. किती? 4. आणि भाकरीवर काय नाही बरं का दत्तराव. दत्तराव आमचे मित्र आहेत, 5वी ती 10वी पाथरी जिल्हा परिषद. 4 भाकरी बांधून घ्यायच्या, पण भाकरीवर काही नाही. कोणाच्या? कोरड्या भाकरी खाल्ल्या वारी करताना डोंगरावर, भंडारा डोंगरावर. आणि ज्यांचे अभंग आम्ही आज म्हणायला लागलो, पाठ करून अनुभव नाही, काहीच नाही आमच्याकडे, पण एका अभंगावर आम्ही बंगला बांधायला, एका अभंगावर आमची महाराज मंडळी गाडी घ्यायला. काहीच नाही आमच्याकडे, कुठला अनुभव नाही. महाराजांचं प्रमाण सांगतो तुम्हाला. हरी नाही संत चिन्हे उमटले अंगी, उपदेशाला गे पात्र झाला. एकही आमच्याकडे संतांचं चिन्ह नाही, पण उपदेश मात्र आमचा असून. हो, 4 भाकरी आणि रोज अर्धी भाकरी खायची. दादा किती? अर्धी भाकरी खायची, पंढरपूरला चालत जायचं. काय झालं? महाराजांचा मुक्काम पडला फलटणला. ऐका, लक्ष देऊ. फलटणला मुक्काम पडला आणि असंच झालं. आज जसा ताप आलाय महाराजांना, तुम्हाला वाटतं का महाराज लोकांचं काही अंग दुखत नाही? असं नाही, असं काही थोडंच, तसं काहीच नाही. महाराज म्हणजे एक शरीर आहे आणि महाराज म्हणजे एक अभ्यास आहे. हे अभ्यास आहे, कथा कीर्तन अभ्यास आहे. अभ्यास केला म्हणून तुम्ही महाराज म्हणता. किती प्रेम करता तुम्ही आमच्या लोकांवर. ज्यांनी खरंच संत वाङ्मय तयार केलं त्यांना दुःखाशिवाय दुसरं काही मिळालं नाही. आणि ज्यांनी संत वाङ्मय तयार केलं ते आम्ही नुसतं वाचून अभ्यास करून तुमच्या पुढे मांडतो. तर तुम्ही किती प्रेम करता आमच्यावर. महाराज चहा घेता का? नाही. दूध घेता का? नाही. कॉफी घेता का? नाही. जेवण करता का? नाही. मग जीव घेता का? विनोद नाही बरं का. सांगा ना, किती समाज आपल्यावर ते प्रेम करतो. कोणाच्या अक्षरावर? हे 4 अक्षर आम्ही पाठ करतो आणि तुमच्या पुढे मांडतो. तुम्हाला समजत नाही असं नाही. तुम्हाला सगळं काही कळतं. महाराज काय बोलतो हे तुम्हाला बरोबर कळतं. का म्हणून आता ही जी आमची मंडळी आहे ना, जुनी मंडळी, आमच्या मालकापासून ऐकत आलेली मंडळी, महाराज काय बोलतो हे त्यांना सगळं कळतं. फक्त म्हणता येत नाही. महाराज तुम्ही असं म्हणू नका. असंच आहे. हा, म्हणून तुम्हाला कळत नाही असं थोडंच आहे. पण अर्धी भाकरी ते काय झालं, फलटणला ताप आला. आणि ताप आल्यावर देवाला वाटलं, पांडुरंग परमात्माला वाटलं तुकोबरायला आता येणं होत नाही पंढरपूरला, म्हणून तिथंच पंढरपूर तयार केलं. कुठं? फलटणला पंढरपूर तयार केलं. मायाही पंढरपूर तयार. तुकोबराय जागे झाले. पाहतात चंद्रभागेमध्ये मी आहे. पुंडलिकरायचं मंदिर आहे, पंढरपूर आहे, सगळंच आहे. पंढरपूर इतक्या लवकर आलं कसं काय? पडशी सोडली तर पडशी मधल्या 2.5 भाकरी संपलेल्या आहेत. 1.5 भाकरी शिल्लक आहे. महाराजांचा विश्वास आहे, हो, दशमीला ही 4थी भाकरी संपणार मी पंढरपुरात गेल्यावर. इथं कसं काय आलंय पंढरपूर? हो, महाराज थांबले नाही. उठले, ताप आलेला, पडशी घेतली अंगावर, चालायला सुरुवात झाली. थांबले नाही. तुकोबाराय पांडुरंग परमात्मा समोर आले. का तुकोबाराय हे काय पंढरपूर आहे? नाही म्हणले देवा, हे पंढरपूर नाहीये. ज्या दिवशी माझी 4थी भाकरी संपलेल, दशमीच्या दिवशी, त्या दिवशी पंढरपूर गेला. किती परीक्षा आहे. त्यांना संत म्हटले. आणि ते संत आजच्या अभंगामध्ये संतांना विनंती करतात की तुम्ही माझ्यावरती कृपादान करा. का करा? तुम्ही कृपाळू या.
तुम्ही सज्जन आहेत, तुम्ही संत जन आहेत आणि एवढे कृपादान तुमचे मज एवढी कृपा करा की तुम्ही पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला आठवण करून द्या. काय आठवण करून द्या की मी पंढरपूरला येऊ शकलो नाही अशी आठवण करून द्या. वारकऱ्यांचं तुकोबरायचं बोलणं चाललंय देहू मध्ये. महाराज म्हणतात अरे बाबा मी अनाथ आहे, मी अपराधी आहे असं अभंगाच्या किंवा माझे सांगा का कुलते का मी अनाथ आहे, कोणीच नाही मला, अपराधी आहे मी, अनंत अपराध केलेले आहेत. पण देवाला म्हणावं पायाच्या वेगळं मला तुम्ही करू नका अशी आठवण करून द्या. कौतुक बरं एवढी काय तुमची अशा प्रकारची विनंती आमच्याकडे मागणं हट्ट का? तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर हातामध्ये घेतलं ना, तुम्ही जर मला हातामध्ये धरलं, कोण? तुकोबाराय संत आहेत स्वतः, पण संतांना म्हणजे वारकऱ्यांना विनंती करतात. समोरची व्यक्ती कोण आहे? फार मोठेपणा देतात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्या लोकांना. कृपाळू म्हणतात, सज्जन म्हणतात, मी अनाथ आहे म्हणतात, मी अपराधी आहे म्हणतात. पायाच्या वेळेला मला करू नका म्हणावं देवाला अशी आठवण करून द्या. माझी कीव आहे, माझी काकुलती आहे असं देवाला सांगा. असं तुकोबाराय देवाला आमच्या संतांना विनंती करतात. देवाला काही म्हणत नाहीत, पण देवाला मात्र बोलण्याशिवाय अशा प्रकारचं राहत नाहीत. हे तुकोबारायांची भाषा आहे. विठाला कामून तुकोबाराय तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर मला हातामध्ये घेतलं ना तर देव नाही म्हणत नाही. धरती जे हाती हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. आपण देवाकडे जायचंच नाही,
आणि देवाची गरज नाही महाराज आपल्याला. तू म्हणता महाराज तुमचं डोकं जागेवर आहे का? सगळे सांगतात आपुला तो एक, त्याच्याशिवाय सुख नाही असं म्हणतात महाराज. सगळे लोक महाराज लोक सांगतात आपल्याला, आणि तुम्ही म्हणता देवाची गरज नाही. नाहीच महाराज, गरजच नाही देवाची. पण देवाची गरज जरा तुम्हाला वाटत असेल तर देवाकडे जायचं नाही अगोदर. तुकोबारायांची भाषा आहे, संताकडे अशा प्रकारची विनंती करतात तुकोबाराय. आपण आपल्या जर दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं, काही ना काहीतरी जर आपल्याकडून एखादा अपराध झाला किंवा कुठल्या काही भानगडीमध्ये आपण पडलो तर एकदम जेथपर्यंत आपल्याला जाता येत नाही, जेथपर्यंत जाण्याकरता कोण लागतं मधात? वकील लागतात. तसे आमचे वकील संत आहेत आणि भगवान म्हणजे जेज आहे. डायरेक्ट तिथपर्यंत जाता येत नाही आपल्याला. संता विन प्राप्ती नाही ऐसे कोण ग्वाही द्यायला लागलेले आहे? साक्ष कोण द्यायला लागले? तुम्ही आम्ही नाही. वेद देती ग्वाही हरिप्राप्तीशी. देव जर पाहिजे असेल, ही भाषाची अभंग तुकोबारायांची. तुकोबाराय देवाला बोलतच नाहीत, आज विनंतीच करत नाही देवाला. विनंती करतात ते संत मात्र. पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी लोकांना विनंती करतात. गेलेली कालच्या एकादशीच्या अगोदर महाराज अंथरुणावर आहे, ताप आलेला, येऊ शकत नाही मी पंढरपूरला, पण माझी विनंती सांगणार का? तुम्ही जर माझं नाव सांगितलं तर निश्चित भगवान माझ्यावरती कृपा करतील. म्हणून तुम्ही जर हातामध्ये घेतलं ना, या संताशी निरवी हेची मजदी अनेक तुझं काय न मागो, मागणे ते एक तुझं वृत्ती आहे. देशील तरी पाहे काय देवा, द्यायचं का तुम्हाला तर मला संतांच्या हातात देऊन टाका. तुमच्या नग तुमच्या म्हणलं की तुम्ही धोका देतात म्हणले माणसाला. क्या हो गया? हातात नग म्हणले. तुकोबाराय म्हणतात तुमच्या हातात नग, तुम्ही काय करतात म्हणले? आपल्या भक्ताला धोका देतात म्हणले. देव म्हणले काय तुकोबाराय तुम्हाला बोलायला लागला? मी कसा काय धोका दिला? मी कोणला आतापर्यंत धोका दिला? भगवान तुकोबाराय म्हणतात आमच्या पांडुरंग कोणला नाही धोका दिला म्हणले. तू बऱ्याच लोकांना धोका देऊन टाकलास म्हणले. ज्यांना ज्यांना तू जवळच समजलंस, सुदामाला जवळच समजलं, सोन्याची नगर देऊन टाकली, गुंतून टाकलं म्हणले. विभीषणाला किष्किंधा देऊन टाकली, गुंतून टाकला. ध्रुवाला आढळपद दिलं, गुंतून टाकला. उपमन्यूला अक्षराचा सागर देऊन टाकलास, गुंतून टाकला. विभीषणाला सोन्याची लंका दिली, गुंतून टाकला. विठाला तुझं काही सांगता येत नाही म्हणले भगवान. पण संत मात्र असे आहेत, संत कधी कोणाला धोका देत नाहीत. हा भजनी मंडळ कदाचित धोका देईल, येतो म्हणून येणार कदाचित. भजनी मंडळ धोका देईल. भजनी मंडळच काय, महाराज सुद्धा धोका देऊ शकतो. पण संत मात्र कधी कोणाला धोका देत दिला नाही आतापर्यंत, देणारही नाहीत आणि देतही नाहीत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ हे संताची कशी वृत्ती आहे, देवापेक्षा श्रेष्ठ आहे. कल्पतरुहुनी दुने परिसा परी परिस आगाध देणे चिंतामणी. बरंच तू आम्ही पाठ केलंस. विठाला विठाला जे हरी होते पण भेट नाही. भेट आजच आहे. जाता येता जे हरी होते. तुकोबाराज विनंती करतात ती संतांना विनंती. ऐका माय बाप, महाराज वेगळा, गुणीजन वेगळा, देव वेगळा आणि संत वेगळा. कदाचित देव धोका देतो हे तुम्हाला आता सांगितलं. सगळ्यांचे नाव दिले तुमच्यापर्यंत. कोणला कोणला काय काय देऊन टाकलं, तिथंच त्यांना गुंतून टाकलं देवाने. चिरंजीव केला विभीषण, पण
गुंतून टाकला पण रावण मुक्त केला. विठाला तेच आमच्या तुकोबारायांना थोडस अंतकरणामध्ये दुखलेलं आहे. भगवान कदाचित धोका देऊ शकतो पण संत धोका देत नाहीत. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, आणि तुमची कृपा माझ्यावर अशी करा की जेणेकरून मला तुम्ही जर हातामध्ये घेतला तर देव बाजूला टाकू शकत नाही. कोणा कोणा देवाने जवळ घेतलं. अंगीकार ज्याचा केला नारायण अंगीकार ज्याचा केला नारायण. देवाने कोणाकोणाचा अंगीकार केला म्हणलाय. निंदितही केली वंदे केली पण कोणामुळं. अजामिळ भिल्लीनी तारिली कुंटीनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला कोणामुळं. फक्त संता. सावीचे स्वरूप दिला पुतणे जे विषयाचे निस्तन पाने मारू आले. आम्हाला आमच्या दुकान बंद करतो का. वा दत्तरा संतांनी ज्यांना हातामध्ये घेतलं देवाला नाही म्हणता आलं नाही महाराज. म्हणून संतांची गरज आहे तुम्हाला. मला साधं उदाहरण जर तुम्हाला ऐकायचं असेल रामायण ऐकले असेल. सगळी लंका जळाली. लंके माझी उरले बिभीषणाचे हृदय रघुवीर म्हणून. सगळी लंका जळाली पण बिभीषणाचं घर नाही जळालं. एक. आणि ज्यावेळेस या बिभीषणाला रावणाने लाथ मारून हाकालून दिलं. आईकडे जातो बिभीषण. आईला म्हणतो आई रावणाने अशी माझी फजिती केली. मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मला मारलं त्याने. मी काय करू नेमकं आता. आईनं सांगितलं बेटा ज्याला तू भगवान परब्रह्म रामचंद्र समजतोस, जगन्माता सीताई साई समजतो, आदिशक्ती म्हणतोस, तर मग एक काम कर. त्याच्याकरताच तुला मारलं ना त्याने. म्हटले हो समजून सांगत होतो म्हणले मी. आदिशक्ती आहे रामचंद्र प्रत्यक्ष परब्रह्म आहे. त्यांची त्यांना देऊन टाका. जर तुम्हाला राक्षस कुळ वाचवायचं असेल तर असं मी समजून सांगत होतो म्हणले आई. आई म्हणायची बरं का त्या काळामध्ये. किती गोड शब्द आहे आई. आई आता आई राहिलीच. आई राहिलीच नाही. आई आई कुठे गेली. वृद्धाश्रमात नाही का. आई राहिलच नाही. आई सांग मी काय करू नेमकं. आईनं सांगितलं बेटा जर तुझा विश्वास आहे रामचंद्र प्रभूवर तर एक काम कर. जा रामाकडे. मी सांगितलं. ज्यावेळेस 5 मंत्री घेऊन बिभीषण सुवेळाला येतो, हनुमानजीची भेट घेतो. सगळे वानर सुग्रीव आदी करून नळ नीळ अंग जामून
सगळ्यांची इच्छा नाही बिभीषणला जवळ घ्यावं. शेवटी तो रावणाचा भाऊ आहे, वैऱ्याचा भाऊ आहे. तो कदाचित नाटक करील आपल्या संग, आपलं सगळं ऐकून घेईल आणि तिकडे जाऊन. पण हनुमानजीनं सांगितलं, प्रभू मी सांगतो घ्या जवळ. हनुमानजीनं सांगितलं घ्या बिभीषणाला जवळ. घ्या म्हटल्या बरोबर जवळ बसवलं. राज तिलकच करून टाकला रामचंद्र. काय राज तिलक केला? सुवर्णाची लंका देऊन टाकली म्हणजे, आजच अभिषेक करून टाकला म्हणजे. पण बाकीची मंडळी म्हणली, देवा तुम्ही एक वचनी, एक बाणी आहात, एक पत्नी आहात. उद्या जर ही घटना रावणाला समजली आणि जर रावण बदलला, जर कदाचित बदलला, हे ऐकून बिभीषणाला लंका देऊन टाकली आणि हे जर उद्या रावणाला कळालं आणि उद्या रावण जर तुम्हाला शरण आला तर तुम्ही ते एक वचनी, वचन कसं मोडता येणार? प्राण जाई मगर, हे तुमचं ब्रीद आहे. सूर्यवंशामधल्या राजलोकांचं आतापर्यंत बदललेलं नाही. रामचंद्र प्रभूने सांगितलं, जामवंता नळ निळांगदा, उद्या जर रावण मला शरण आला, कदाचित जर तुम्हाला वाटत असेल तर मी तर लंका देऊन टाकली, राजतिल करून टाकलं विभीषणाला. विभीषण शरण आयो लंका कियो दान, ये सुनिए रावण आएगा अयोध्या करूगा दान. उद्या जर जामवंत जे रावण शरण आला तर त्याला अयोध्या देऊन टाकीन म्हणून नाही. म्हणून मला सांगायचे नेमकं काय, धरतील हाती संत कृपावंतन पाळी पंढरीनाथ, लळा त्यांचा विभीषणाला जवळ घ्या लावलं. ते हनुमानजीनं घ्यावं आणि घ्यावंच लागलं. म्हणून तुकोबारायाला माहित आहे की संतांनी जर हातामध्ये धरलं तर देव नाही म्हणत नाही. म्हणून तुकोबाराय वारकऱ्यांना विनंती करतात, तुम्ही काय करा, मला संतांच्या जर तुम्ही हातामध्ये दिलं, संतांनी जर मला हातामध्ये घेतलं तर देव नाही म्हणत नाही. म्हणून शेवटचं अभंगातलं चरण आहे, तुका म्हणे तुम्ही
घेतलं, संतांच्या हातात दिलं. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी. निरवी शब्दाचा अर्थ आहे संतांच्या हातामध्ये देणे. तुका म्हणे तुम्ही करा निरवन, असा एक शब्द आहे. तुका म्हणे ऐशी करा निरवन. ऐशी करा निरवन. मग तो भगवान परमात्मा तुम्ही हातामध्ये घेतला ना, तुम्ही हातामध्ये घ्या, संतांच्या हातामध्ये द्या. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. का विनंती आहे? तर तुमचं देव मान्य करतो. कोणी असो, देव त्याला हातामध्ये घेतो. तुम्ही अच्युतात मे निर्धारी. एकनाथी भागवत आहे. अच्युतात मे निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्यात उद्धरी, एरवी हाती न धरी अनाथी. या अगोदर कोणालाच हातामध्ये घेत नाही तो. म्हणून तुम्हाला मी सांगितलं, देवाकडे जायचं नाही, देवाची आपल्याला गरज नाही. मग गरज कोणाची आहे? गरज आपल्याला संतांची आहे. तुम्ही म्हणताल महाराज संत कोण आहेत? संत ओळखू शकत नाहीत आपण, कारण संत ओळखूच येत नाही. हा, आपल्याला महाराज आणता येतील, भागवतकार आणता येईल, कीर्तनकार आणता येईल, कलाकार आणता येईल, वादक गुणीजन सगळे सगळे आपल्याला आणता येईल, पण संत मात्र संत नव्हती जगा मान. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नवती जगा, माणसा त्या सारिखे. दिसायला तुमच्या आमच्या सारखेच असतात, तुमच्या आमच्या मध्ये राहतात, पण त्यांचं अंतःकरण बदललेलं असतं. अंतःकरण बदललेलं असतं म्हणून त्यांची नजरही बदललेली असते. परमार्थामध्ये नजर बदलायची महाराज, काही बदलायचं नाही बाकीचं. आमचे गुरु महाराज म्हणायचे, परमार्थामध्ये फक्त अंतःकरण बदलायचंय, काही बदलायचंच नाही आपल्याला. अंतःकरण बदललं रे बदललं. संत कोणाला म्हणतात? आपण ओळखू शकत नाहीत महाराज. आपल्यामध्ये राहतात, आपल्यासारखं राहतात, आपल्यासारखा प्रपंच करतात, आपल्यासारखे त्यांना मुलं बाळ पत्नी वाडा हुडा सगळं सगळं काही असतं त्यांच्याकडं. पण त्यांचं एकच बदललेलं असतं. जगाकडे पाहताना ऐसा ज्याचा विश्वदेव सत्यत्वे. जगाकडे पाहताना एक अद्वैत ब्रह्म पाहे, दुसरे अनेक काही नाही. प्रपंच मिथ्या वस्तूचे ठाई, हे प्रमाण पाहि वेदवाक्य. ते समाजाकडे पाहताना, जगाकडे पाहताना या उपाधी माझी गुप्त. या उपाधी माझी, उपाधी माझी गुप्त. चैतन्यासे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकारेते. म्हणून त्यांच्या नजरेसमोर लहान नसतो, मोठा नसतो, गरीब नसतो, श्रीमंत नसतो, स्त्री नसते, पुरुष नसतो, काहीच नसतं मानतं महाराज त्यांच्या नजरेमध्ये. हो, मी तुम्हाला आता सांगून गेलो. माझ्या जीवनामध्ये एक माझे गुरु बापूसाहेब महाराज वालुरकर, ब्राह्मण, पण फडकरी, पण अंतःकरणामध्ये कुठलीच उर्मी नव्हती महाराज. मी एक फडकरी आहे, मी एक मोठा ब्राह्मण आहे. म्हणून तुमच्या आमच्या मध्ये राहून, तुमच्या आमच्या सारखं राहून, शिक्षक पेशा सांभाळून, गाड्या बैलाच्या माध्यमातून कथा, आपलं कधीचा विषय नव्हता महाराजांचा. कीर्तन हा विषय, शाळा करून कीर्तन केली, सगळं सांभाळलं. आणि जाता जाता
15 वाद्या म्हणायला लावला आम्हाला. आम्ही होतो जवळ. 15 वाद्या म्हणायला लावला, हरिपाठ म्हणायला लावला आणि पहाटे 4 वाजता समाधी संजीवन. जसा मारुतराव महाराजांनी देह ठेवला पंढरपुरामध्ये, तसंच आमच्या मालकांनी सुद्धा हरिपाठ म्हणताना समाधी संजीवन हरिपाठ म्हणणं आणि रामकृष्ण हरी तशाला तसा देह ठेवला. हे संत असतात, त्यांना त्या मृत्यूचं दुःखच होत नाही. संत ही एक अवस्था आहे महाराज. संत कोणालाही म्हणता येत नाही. तू म्हणता आम्ही संत बघाव कुठं, बघायचंच नाही जाऊन कुठं कोणा संताला. तुमच्या जवळ जी ज्ञानेश्वरी आहे ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. तुमच्या जवळ जो गाथा आहे तेच तुकोबाराय आहेत. जे एकनाथी भागवत आहे तेच एकनाथ महाराज. पुढे जायचंच नाही बघायला. आणि योगायोगाने जर भेटलेच गुरु संत तर आपण होऊन येतात माझ्या विठोबाचा आपणच देव होय गुरु. बापूसाहेब महाराज वालुरकर आणि आता दुसरे आमचे संत फक्त मनीषानंदजी महाराज, यांच्याकडे तुम्ही माणूस म्हणून बघू नका हो. आमच्या जातीतले असं नाही कधी समजायचं त्यांना. संतांना जात नसते आणि राजाला जात नसते. विठाला हे लोक विषयाच्या पलीकड असतात, षडरूपेच्या पलीकड असतात, विकाराच्या पलीकड हे लोक असतात. देहाचे विकार आहेत. ऐकून घ्या 2 मिनिटांमध्ये. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते. हे देहाचे विकार आहेत. देहातले षडरिपू क्रोध काम लोभ मद मत्सर अहंकार अशा तृष्णा कल्पना इच्छा वासना शब्द स्पर्श रूप रस गंध यांच्या पलीकडे त्यांचा अंतःकरण असतं. म्हणून समाजाकडे पाहताना ते माणूस स्त्री पुरुष म्हणून पाहतच नाहीत. त्यांची नजरच अशी असते फक्त हात तर माझा देवच आहे या नजरेनं ते जगाकडे पाहतात. सर्व घटी पाये एक वासुदेव, सर्व घटी पाये एक वासुदेव, सर्व घटी पाये एक वासुदेव, सर्व घटी पाये एक सर्वभूते पाहे एक वासुदेवा कुसोनिया ठाव अहंतेचा तोच संत साधू ओळखावा निका फिरते ऐका मायाबद्ध. संत ही एक परमार्थातली अवस्था आहे. पद नाही. पद कोणतं आहे? युवा कीर्तनकार, मृदंगाचार्य, युवा कीर्तनकार, कीर्तन केसरी, कीर्तन वाघ. हो ना, पत्रिकावर पाहिलं कीर्तन वाघ. वाघ कसा काय माणसं कोणाला पद देते ते काय सांगता येत नाही. बाकीच्या भानगडीवर दुकान म्हणल्यावर दुकानामध्ये सगळाच माल असतो, पण आजचं कीर्तन ते नाही. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचो.
संत ही एक अवस्था आहे, पद नाही. पद तुम्हाला आठवण करून देईल. महाराज हे पद आहे. आता आम्हाला ते लोक म्हणतात ना कीर्तनकार भागवतकार बाळू महाराजाला, आम्हाला हे पद आहे. पद मिळवता येईल अभ्यासाने. ऐका, अभ्यासाचे नि बळे. वा, व्याघ्र प्रांजळ एक केले. आता मला कमर सोडावत लागतं. जी आदिवासी दड होती हो, ते भरवसोनी ब्रह्मत्व येती वा अशी सांगत ती आजची भीती कळले मज. वा वा. थोडे 79 ला आमची मॅट्रिक झाली. 79 ला त्याच्यावर आजच आमची वेळ झाली. मला माहित नाही का तू पाठांतर केलंस ते साहेबराव तुम्हाला नीट बोल आहे. एक वासुदेव पशुनी अठाव अहंतेचा अंतकरणामध्ये अहंकार नावाचा विषय राहिलेला नसतो. आम्ही रोज म्हणतो दादा अहंकाराचा वारा. आम्हीच रोज म्हणतो, आमचाच अजून गेला नाही. मी कीर्तनकार म्हणजे काय, मी भागवतकार म्हणलो का अहंकार झालं म्हणून अहंकाराचा वारा आमचाच गेला नाही अजून. कीर्तनकाराचा गेला नाही, गायनाचार्याचा मृदंगाचार्याचा का तो हा गेला. हे आमचंच गेलं नाही अजून. अहंकाराला आम्हाला अजून सोडलं नाही. आमचा बाळू महाराज एक वैरी असा आहे आपला की तो मात्र आपण सोडू शकत नाही. तो म्हणजे कोण, हाच वैरी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी. तुम्ही भागवत ऐकले, ज्यानं 12 वर्ष आईच्या हृदयात काढले. अरण्यामध्ये जाताना व्यास महाराज हाक मारता शुका म्हणून. शुकाचार्य बोलत नाहीत वडिलांना, व्यास महाराजांना. वृक्ष वेली पहाड ओढ येतात. शुकाचार्यांना वाटलं केवढा माझा अधिकार. ज्यानं आईच्या हृदयात 12 वर्ष काढले बाबा, त्याला सोडलं नाही. तुम्ही आम्ही तर काय कशातच नाहीत अजून. हो, सोडलं नाही. म्हणून एकच करावं लागतं आपल्याला, संताकडे जावं लागतं. बैसता संतांचे संग कळवाले कमलापती. आपुली कोणीच नव्हती, निश्चय चित्ते दृढ झाला. तुकोबारायला कल्पना आहे, तुकोबाराय स्वतः संत आहेत म्हणून संतांनाच विनंती करतात. संत कळण्याकरता आपण संत व्हावं लागतं. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळून. तुकोबाराय स्वतः संत आहेत. माझं पंढरपूरला जाणं होत नाही म्हणून संतांना विनंती करतात, तुम्ही काय करा, गेल्यावर देवाला माझी आठवण सांगा. मला येता आलं नाही, तुम्ही जर हातामध्ये घेतलं तर निश्चित माझा भगवान स्वीकार करतो. म्हणून तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात, पण तुमची कृपा माझ्यावर करा असं तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये आज विनंती करतात. दशमीच्या दिवशी एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा. आज प्रतिपदान, उद्याच्याला वारकरी पंढरपूरला गेले. चला आता थोडक्यामध्ये पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग परमात्माला विनंती पत्र आमच्या तुकोबारायांचं दाखल केलं. आणि भगवान पांडुरंग परमात्माने ते पत्र पाहिलं की माझ्या तुकोबारायला येता आलं नाही. वारकऱ्या बरोबर ठीक आहे, मला आठवण करून दिली. गरुडा, ए गरुडा, जी भगवान, जी म्हणण्याची पद्धत होती बरं का काही काळामध्ये आपल्या लहानपणी. जर मोठ्या माणसानं हाक मारली मनोहर, तुला आठवण नाही, तू आता मोठ्या माणसानं हाक मारू द्या. माणसं काय म्हणायची, जी म्हणायची. बाईला जर सुनबाई, जी मामाजी. मालकीनला हाक मारली, जी मालक. आता हाक मार, झाले सत्याचे.
कलियुग आहे. किती सुंदर काल होता आमच्या लहानपणी. मी तुम्हाला हे सांगत होतो, विनोद नाही बरं का हा. बघा तुम्ही विनोद आहे का हा? नाही, सत्य परिस्थिती होती, जी म्हणण्याची पद्धत होती हे सांगितलं. आता हाक मारू द्या सुनबाई म्हणते, म्हातारा जे सकाळी उठत मंदिराकडेच. ती पद्धत बदललं ना सगळं. जाऊ द्या, तो विषय नाही आजचा आपल्या कीर्तनातला, पण ते जात तिकडे गरुडा जी भगवान इकडे बोला, देऊला जा आणि तुकोबारायला घेऊन ये. तुकोबारायला ताप आलेली. वारकऱ्यांनी मला आता विनंती पत्र त्यांचं दिलेलं आहे. आठवण करून दे मला, दिली मला आठवण, तुम्ही मला आठवण करून दिली. आणि तुकोबारायची विनंती, जा घेऊन ये माझ्या तुकोबारायला. गरुड महाराज जातात आज रात्री. तुकोबारायला विनंती करतात. वारकऱ्यांचं पत्र देवाच्या हातात पडलं. तुम्ही विनंती केलेली आहे, देवाने तुमचा स्वीकार तर केलेलाच आहे. चला, मला पाठवले तुम्हाला पंढरपूरला आणण्याकरता. पण तुकोबारा म्हणले, गरुडा तू माझ्या भगवंताचं वाहन आहे, मी तुझ्यावर ते बसू शकत नाही, तू वापस जा. गरुडाचे पाय, अंगात येईल गरुडाचे पायी ठेवीन वेळोवेळ. गरुडा मी तुमच्यावर बसू शकत नाही, जा वापस जा. नाही तो कोण आहे, देवाने पाठवलंय मला. पाठवलं जरी असेल तर मी बसू शकत नाही. नाही, तुम्ही देवाचं वाहन, संसारातला नियम आहे ना, नाही बसू शकत नाही. गरुड वापस येतो. वेगी आणावा तो हरिदेवाला घेऊन या, मग येईल. गरुडाचे पायी ठेवी वेळ, तुमच्या मी पाया पडतोय, दर्शन घेतोय. वेगी आणावा तो हरी मज दिनाते उद्धरी. गरुड वापस येतो. भगवंताला विनंती केली, पांडुरंग परमात्माला, भगवान तुकोबारा येत नाही, तुम्हालाच यावं लागतंय. म्हणून आज भगवान गरुडावर बसतात, देहूला येतात, तुकोबारायला विनंती करतात. तुकोबाराय मी आलेलो आहे, चला तुम्हाला स्वतः नेण्याकरता मी आलो. तुकोबाराय म्हणतात, देवा आता पंढरपूरला नको आहे, जिथून पाठवलंय तिथंच न्या. आम्ही वैकुंठ ज्या कामाकरता आम्ही आलो होतो, आलो याच जे काम होतं ते माझं झालेलं आहे. आता जिथून आलो मला तिथं घेऊन जा. म्हणून उद्या दुपारी देहूच्या ठिकाणी जर तुम्ही कधी पाहिला असेल, फार मोठा सोहळा महाराज, वैकुंठ गमनाची जागा आहे ना महाराजांची, ते झाड आहे. ते कोणतं नांदुरकीचं झाड आहे, महाराजांच्या काळापासून आहे मला ते. बघा आज 375 वर्ष झाले. नांदुरकीचं झाड आहे. आज बरोबर 12 वाजता काय महाराज पाहिलं मी. आज पण उद्या पण मला तिथंच थांबायचं होतं, पण आता हे तुम्हाला हो म्हटल्यामुळं थांबता आलं नाही. काही हरकत नाही, इथं केलं तर तिथं केलं तरी तेच आहे. फक्त ध्यान असावं. ध्यानला फार महत्व आहे महाराज. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ध्यान फार महत्वाचे. आमचे माऊली म्हणतात, ज्ञानापासून ध्यान विशेष. ध्यानाला फार महत्व आहे, पण ध्यान लागतच नाही महाराज. ध्यान अशी अवस्था आहे ते लवकर लागू शकत नाही. जेवढे डोळे उघडे तेवढं तरी दिसतं पाहिल्यावर, पण डोळे झाकले दुसरं दिसत काही, पण ध्यान लागत नाही. आमच्या जनाबाई म्हणतात, विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यान. जनाबाई आम्ही ध्यान केल्यावर काय होईल? जनाबाई म्हणल्या, मग सुख काय
2 तास होत आलेले आहे. 8:15 ते 10:15 बरोबर 2 तास झालेले आहे. आरंभापासून अभंगावर जे काही चिंतन करण्याचा विषय आलेला आहे, तरीही शब्दशः रूपानच मी अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. ऐका मायबाप, अभंगाचे 2 अर्थ असतात. एक वाच्यार्थ आणि एक लक्षार्थ असतो. अभंगाचे कुठलाही अभंग असू द्या, कोणत्याही संतांचा अभंग असू द्या, 2 अर्थ आहेत. एक वाच्यार्थ आणि एक लक्षार्थ असतो. वाच्यार्थाने तुमच्या पुढे चिंतन ठेवलं आहे, लक्षार्थाकडे मी अजून गेलेलो नाही. तू म्हणता मग आता काय करायचं? आता काय नाही, जे विठ्ठल करणार. म्हणून 2 तास होत आलेत. जगद्गुरु तुकोबाने संतांना विनंती केलेली आहे. स्वतः संत आहे, काय भाव आहे आमच्या तुकोबारायचा. संतांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ज्या ज्या वेळेला आमचे तुकोबाराय आळंदीला येत असत आणि आळंदीला आल्यावर वद्यवारी आळंदीची केली आणि शुद्ध वारी पंढरपूरची, दोन्ही वाऱ्या महाराजांनी करायच्या. पण वद्यवारीला ज्यावेळेस आळंदीला येत असत आणि ज्ञानोबारायच्या संजीवन समाधीवर डोकं टेकत असल, त्यावेळेस तुकोबाराय स्वतःला म्हणतात, मज पामर आहे काय थोडपण पायीची वाहन. काय भाव असेल मला तुकोबाराय, किती लहानपण आहे. स्वतः संत आहेत का नाही तुकोबाराय? संत नाहीत का? पण अनाथ अपराधी म्हणतात स्वतःला याच्या अभंगामध्ये. आणि अजून एक नाटामध्ये अभंग आहे, मी तव अनाथ अपराधी कर्महीन. मग ते का तुकोबाराय? नाही, तुमच्या आमच्या करता. अनाथ अपराधी महाराज अनाथ नाहीत, अपराधी नाहीत. हो, पण स्वतःला लहानपणा परमार्थामध्ये जेवढं तुम्ही लहान होताल तेवढा माणूस पुढे मोठा होतो. आणि जेवढा तुम्ही परमार्थात अहंकार गाजवताल तेवढं तुम्ही धुळीत मिसळल्याशिवाय. हा वारकऱ्याचा नियम आहे बरं का. तुकोबाराय लहानपण देगा. मी तुम्हाला हे सांगत होतो, आळंदीला आले, संजीवन समाधीवर डोकं टेकलं, मज पामर आहे. हे भाषा. पामर कोणाला म्हणतात माहितीये का तुम्हाला? पामर विषयी जिज्ञासू आणि सिद्ध 4 शब्द आहेत. पण त्याच्यातले पामर म्हणजे कोण? पामर म्हणजे देव न मान्य करणे, धर्म न मान्य करणे, अधर्मानं वागणे, त्याला पामर म्हणतात. मग तुकोबाराय ते आहेत का? नाही. पण ऐका, मी मज पामर आहे काय तोरपण पायीची वाहन पायी बरी. पण आम्ही म्हणताना काय म्हणतो माहितीये का? पायाची वाहन. आमच्याकडून म्हणताना बघा काय होतं. पण शब्द कसा आहे? पायीची वाहन. त्याचा एकच अर्थ सांगतो तुम्हाला बस. ज्ञानोबारायांनी विचारलं तुकोबारायला, का हो तुकोबाराय, एवढा तुम्ही लहानपणा इथं आल्यानंतर का घेतात? स्वतःला पामर म्हणून घेता आणि पायीची वाहन म्हणतात तुम्ही स्वतःला. एवढा लहानपणा का तुमचा माझ्याकडे आल्यानंतर? तर तुकोबाराय म्हणतात, माऊली, हा गोड भाषा आहे तुकोबारायांची. मी याच्याकरता म्हणतोय तुम्हाला, पायीची वाहन का म्हणतो तुमच्याकडे आल्यावर? तर ज्यावेळेस माणूस, ऐका, नदीच्या पलीकडेच जायचंय तुम्हाला, आम्हाला मांडे इतकं पाणी, गुडघे इतकं पाणी, कमरे इतकं पाणी असेल. ज्यावेळेस आपल्याला शेतामध्ये जायचंय नदीमधून, त्यावेळेस आपल्या पायातली बूट चप्पल आपल्या कुठे घेतो? बोला, घेतो का नाही हातानं? तर आमच्या तुकोबारायांची भाषा अशी आहे, माऊली, ज्यावेळेस तुम्ही भाऊ नदीमधून, भाऊ समुद्रामधून पलीकडे जाताना मी तुमच्या हातामध्ये असेल. मी तुमच्या पायाची वाहन का म्हणतो? तुम्ही भव नदीमधून जाताना मी तुमच्या कुठे असेल? हातामध्ये असेल. पण संतांच्या हातामध्ये राहणं आजचा कदाचित अभंग. अजून पुढचा अर्थ चिंतन आहे. तुकोबाराय ज्ञानोबारायला बोलतात, कृपाळू सज्जन तुम्ही ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली
विष्णू